बरं चला आपल्याला 4th नंबरचा चॅप्टर बघायचा आहे, पण ते 4th नंबर चॅप्टर बघायच्या अगोदर 4th नंबर चॅप्टर बघायच्या अगोदर 4th नंबर तर आपल्या सगळ्यांना प्रीवियस क्लासचा म्हणजे 9th स्टँडर्डचा इलेक्ट्रिसिटी करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असते हे कळणं गरजेचं आहे. याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स काय असतं ते कळणं गरजेचं आहे. याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट काय असतं हे समजणं गरजेचं आहे. जर या 3 गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील तर आपल्याला बाकीचं सगळा येणारा जो चौथा लेसन आहे आपला इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट तो असं कळाला असं गृहीत धरता येऊ शकतं. तर काय काय त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही एकच गोष्टी आहेत. डिफरन्स म्हणजे काय होतं बरं? डिफरन्स म्हणजे फरक. कशामधला फरक? पोटेन्शियल मधला. पण पोटेन्शियल काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक करंट काय असतो, त्याच्यानंतर रेजिस्टन्स काय असतो. ह्या 4 क्वेश्चन्सचे आन्सर आपल्याला बघायचे आहेत. जर या 4 गोष्टी आपल्याला कळाल्या, तुम्ही म्हणत नाही का 4 लोक 4 गोष्टी कळाल्या तर हुशार झाला, तसं आहे. ठीक आहे. हा तर सगळ्यात पहिलं पोटेन्शियल काय असतं. पोटेन्शियल त्याच्यासाठी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आपल्याला ती बघायची. पोटेन्शियल म्हणजे काय? पोटेन्शियल म्हणजे हे पाणी. पोटेन्शियल म्हणजे काय? पाणी. या टाकीमध्ये जे तुम्हाला पाणी दिसतंय का हे झालं पोटेन्शियल. किंवा आपण जे काम करू शकतो, जेवढं काम करू शकतो ते काय झालं आपलं पोटेन्शियल. बॅटरी, एखादी बॅटरी मोबाईलची बॅटरी आहे, मोबाईल मध्ये किती पर्सेंटेज आहे आपल्या ते सांगतो तेवढं त्याच्यात पोटेन्शियल. जेवढी पर्सेंटेज चार्जिंग तेवढं पोटेन्शियल. जर जास्त चार्जिंग आहे, फुल चार्जिंग आहे म्हणजे किती पोटेन्शियल आहे? फुल आहे. आणि जर कमी झाली तर पोटेन्शियल कसं आहे? लेस आहे, कमी. थोडं क्लिअर कळलं? मग पोटेन्शियल इलेक्ट्रिक लँग्वेज मध्ये काय असतं? इलेक्ट्रिक लेवल, एखाद्या ठिकाणची इलेक्ट्रिक लेवल म्हणजे पोटेन्शियल. ओके. जसं या ठिकाणी हायर वॉटर आहे, इथं लेस वॉटर आहे, बरोबर आहे. इथं पोटेन्शियल कसं आहे? जास्त आहे, हाय आहे, इथं लो आहे. ज्यावेळी आपण समजा याला कनेक्शन जॉईन केलं, कनेक्शन जॉईन केल्यानंतर काय व्हायला लागलं? ही लेवल आणि ही लेवल तर सारखीच आहे, समजायचं दोघांचं पोटेन्शियल कसं आहे? सेम आहे. तर मग पोटेन्शियल म्हणजे थोडक्यात काय? पोटेन्शियल म्हणजे काय? काय असतं? अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल. एक प्रकारची इलेक्ट्रिक लेवल, त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. एखाद्या ठिकाणी असलेली इलेक्ट्रिक लेवल म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इज दॅट क्लिअर? मग हे जे पोटेन्शियल आहे हे 2 प्रकारचे आहे. एक हाय असतं आणि एक लो असतं. हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे ते आपण प्लस साइनला दाखवतो, रेड कलरने दाखवतो. आणि लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे मायनस किंवा रेड कलर किंवा ब्लू ब्लॅक किंवा ब्लू कलर मध्ये दाखवतो. हे तुमचं हाय पोटेन्शियल आणि हे तुमचं लो पोटेन्शियल. आता दोन्हीकडे सेम असेल का? इज द इलेक्ट्रिक लेवल ऑन द 2 पॉइंट इज सेम? नो. बरोबर आहे. समजा इथं 100 आहे, इथं 100 असेल का? 100 पेक्षा जास्त असेल का? किती असेल? कमी असेल. समजा तिथं आहे 40, बरोबर आहे की नाही? तर हे झालं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हाय कळालं, लो कळालं? बरं, हाय आणि लो मध्ये डिफरन्स असतो की नाही? असतो की नाही? हाय आणि लो मध्ये जो डिफरन्स असतो त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. कितीचा डिफरन्स याच्यात सांगा बरं? कितीचा आहे? आपल्या घरी आपले जे टर्मिनल असतात
आपण त्याच्यामध्ये पिन खोसतो, बरोबर आहे की नाही? तर ते जे काही टर्मिनल असतात त्याच्यात आपण पिन खोपसतो ना, तर त्यातलं जे काही विद्युत धारा येते, आपलं जे चार्जर असेल कुठल्याही मोबाईलचं किंवा मोबाईलची कपॅसिटी असते किंवा हे आपले निघाले आपल्याकडे, तर थोडक्यात सांगायचं काय आहे की याच्यामध्ये पोटेन्शियल लिहिलेलं असतं, तिथे 220 ते 240 असं काहीतरी पोटेन्शियल असते. ते थोडक्यात काय आहे की त्याचे जे दोन एंड्स असतात कंडक्टरचे, त्याच्यामध्ये 240 ते 220 काय असतं व्होल्टेजचा डिफरन्स असतो. एकाकडे 200 असू शकतं, एका ठिकाणी 400 असू शकतं, एका ठिकाणी 180 असू शकतं 220चा करंट, बरोबर. एकाकडे 500, दुसरीकडे 230, 240, 260 फरक. आता आपल्याकडे जे डायरेक्टचं करंट असतं त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स 11,000 व्होल्टचा असतो. 11,000 म्हणल्यावर तिकडनं किती जास्त फेकलं जात असेल, इकडं किती कमी असेल, त्या दोघांचा फरक. ज्यावेळी आपण एखादं वायर त्याच्यात टाकलं, वायरमध्ये इथं जास्त पोटेन्शियल इथं येतं कमी. त्यासाठी आपण काय केलं, हाय आणि लोच्या मध्ये कंडक्टिंग वायर लावली अशी, तर पोटेन्शियल कुठून कुठं जाईल, असं कसं हाय कडून कुठं जाईल, हाय लो, हाय लो, हाय लो, हाय लो, हाय पोटेन्शियल कडून पोटेन्शियल कुठं जाईल, हाय लो. पोटेन्शियल डिफरन्स कळालं, पोटेन्शियल हे जे आहे कुठे जात असतं, कुठून जात असतं, जात असतं. पोटेन्शियल डिफरन्स जर जनरल मिनिंग जर बघितलं आपण, जनरल मिनिंग जर आपण बघितलं तर डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल ॲट 2 पॉइंट A and B इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल डिफरन्स. A कडे जेवढं पोटेन्शियल आहे आणि B कडे जेवढं आहे त्या दोघांतला डिफरन्स म्हणजे झालं पोटेन्शियल डिफरन्स. परंतु पोटेन्शियल डिफरन्स हे सायंटिफिक लँग्वेज मध्ये जर समजून घ्यायचं झालं तर त्याच्या बाबतीत आपण या ठिकाणी सांगितलं की पोटेन्शियल डिफरन्स काय असतं. एखादा कंडक्टर आहे, एखादं वायर आहे, त्या वायरच्या दोन एंड मध्ये पोटेन्शियल आहे आणि त्या दोन्ही एंड मध्ये पोटेन्शियल सारखं नसल्यामुळे त्या दोन्ही पोटेन्शियल मध्ये डिफरन्स आहे. बरं आहे की नाही? हा जो वायर आहे, हे जे कंडक्टर आहे, या कंडक्टरच्या दोन्ही एंड मध्ये पोटेन्शियल आहे, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. मग ह्या दोन एंड मध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर त्याची आपल्याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये डेफिनेशन पाहायचं झालं. त्याच्या आधी आपण फक्त काय केलं, सांगितलं की डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल, डिफरन्स बिटवीन पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स. इथं काही आहे, इथं काही आहे, दोघांचा फरक म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. त्याला मराठीत विभव अंतर सांगितलेलं आहे, विभव अंतर. परंतु हा पोटेन्शियल डिफरन्स, मग डेफिनेशन काय होती त्याची, डेफिनेशन हा. तर यासाठी आपल्याला काय सांगितली, द अमाउंट ऑफ वर्क डन. हो, शब्दाकडे लक्ष द्या. अमाउंट ऑफ वर्क डन म्हणजे आपल्याला जे काम करावं लागतं. काम काय करायचं आहे, टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B. इथं जे पोटेन्शियल आहे ते चार्जच्या फॉर्म मध्ये आहे. कायच्या फॉर्म मध्ये आहे, जसं एखाद्याचा मोबाईल चार्ज होतो, एखाद्या मोबाईल डिस्चार्ज होतो, एखाद्याची बॅटरी डाऊन होते, बरोबर आहे, एखाद्याची बॅटरी फुल चार्ज होते. थोडक्यात काय आहे, तर तिथं काम करावं लागतं. कोणतं काम करावं लागतं, युनिट पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला पॉइंट A कडून B कडे नेण्यासाठी. बघा इथं काय झालं, हे तुमचं एक टर्मिनल होतं पॉझिटिव्ह टर्मिनल A, दुसरं होतं निगेटिव्ह टर्मिनल. झालं काय, इथं चार्ज होता, इलेक्ट्रिक लेवल होती, ही इलेक्ट्रिक लेवल कुठे गेली, B कडे गेली. मग A कडून B कडे पॉझिटिव्ह चार्ज एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटकडे नेण्यासाठी जे काम करावं लागतं, बरोबर, जो वर्क करना पड़ता है उसको कहते हैं इलेक्ट्रिक पोटेंशियल डिफरेंस. दिए गए कंडक्टर के एक पॉइंट से दूसरे पॉइंट की तरफ जो यूनिट चार्ज लेकर जाने के लिए काम करना पड़ता है उसको कहते हैं पोटेंशियल.
पॉजिटिव चार्ज को लेके जाना है, एक पॉइंट से लेके जाना है, दूसरी पॉइंट की तरफ लेके जाना है, तो जो काम करना पड़ता है उसको कहते हैं इलेक्ट्रिकल पोटेंशियल डिफरेंस। और उसका फार्मूला क्या है? उसका फार्मूला है पोटेंशियल डिफरेंस बिटवीन द 2 पॉइंट इज इक्वल टू वर्क अपॉन टोटल चार्ज ट्रांसफर। इसका फार्मूला है तो V इज इक्वल टू W अपॉन Q। याचं युनिट आहे बघा, याचा युनिट आहे व्होल्ट। काय युनिट? व्होल्ट आहे। 1 व्होल्ट म्हणजे काय? 1 व्होल्ट पोटेंशियल डिफरन्स म्हणजे काय? 1 व्होल्ट म्हणजे पोटेंशियल डिफरन्स, 1 व्होल्ट पोटेंशियल डिफरन्स म्हणजे काय? जर 1 कुलॉम चार्ज ट्रान्सफर करण्यासाठी 1 जूल कार्य करावं लागलं, whenever we have to do for the transfer of 1 coulomb charge from a point of conductor to work as a 1 joule, then the potential difference between the ends of conductor is 1 volt. जर वाहकाच्या 2 टोकामधनं एका टोकातून दुसऱ्या टोकाकडे प्रभाराचं वहन करण्यासाठी किती प्रभार वहन केलं? 1 कुलॉमचं 1 जूल कार्य करावं लागलं, त्याला म्हणतात त्या वाहकाच्या 2 टोकातील वहन किती आहे? 1 व्होल्ट। या दोघांचे किती व्होल्टचे म्हणजे 1 व्होल्ट। त्यासाठी 1 कुलॉम चार्ज घेऊन जावं लागतं पुढं एका एकापासून दुसऱ्या एकाकडे, आणि चार्ज किती करावं लागतं? 1 जूल। हे झालं पोटेंशियल डिफरन्स। काय झालं? पोटेंशियल डिफरन्स। पहिला बघा जो पोटेंशियल आहे, पोटेंशियल डिफरन्स, त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक करंट। थोडक्यात इलेक्ट्रिकचं मीनिंग काय माहितीये? इलेक्ट्रिकचं मीनिंग आहे इलेक्ट्रॉन। आता हे इलेक्ट्रॉन पुढे हे आपल्या कंडक्टर मध्ये, कंडक्टर मध्ये काय होतंय? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात। हे इलेक्ट्रॉन काय करतात? याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, हे पॉझिटिव्ह चार्ज आणायला जातात, बरोबर आहे? पुढे जाते ते पॉझिटिव्ह चार्ज आणायला जाते, पुढे जाते पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज आणायला जाऊन इकडनं ते चार्ज घेऊन येतात निगेटिव्ह आल्याकडे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह वर जाते चार्ज घेऊन जाते। मग कुठल्याही कंडक्टर मधून जो इलेक्ट्रॉनचा फ्लो वाहतो, फ्लो त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट। करंट म्हणजे फ्लो, प्रवाह। पाण्याचा कसा प्रवाह असतो? पाण्याच्या धारा, तशा विद्युत धारा, इलेक्ट्रॉनच्या धारा, बरोबर? इलेक्ट्रॉन पळतात, कुठून पळतात? ती वाहकाच्या आतमधून, वायरच्या आतमधून, कंडक्टर मधून जातात, बरोबर आहे? तर याच्यावर आपण त्याची डेफिनेशन केलेली आहे, द चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर इन अ युनिट टाइम, दिस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट। किंवा इलेक्ट्रिक करंट इज व्हॉट? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द कंडक्टर। एखाद्या कंडक्टर मधून जो इलेक्ट्रॉनचा प्रवाह जातो, एक हवा जातो, एक काय म्हणतात त्याला, एक धारा जाते, कशाची? इलेक्ट्रॉनची, त्याला म्हणतात इलेक्ट्रिक करंट। आणि या इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन फॉर्म्युला काय आहे? I is equal to Q upon T। Q काय आहे? Q आहे चार्ज आणि T आहे टाइम। मग 1 एम्पियर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? एका सेकंदामध्ये 1 कुलॉम चार्ज गेला पाहिजे, एका सेकंदामध्ये 1 कुलॉम चार्ज गेला पाहिजे। 1 एम्पियर इलेक्ट्रिक करंट के लिए क्या चाहिए? For the 1 ampere current is said to be flow in a conductor if 1 coulomb charge flows through it every second। एका सेकंदाला 1 कुलॉम चार्ज गेला पाहिजे, तेव्हा म्हणतात की कंडक्टर मध्ये इलेक्ट्रिक करंट किती आहे? 1 एम्पियर आहे।